तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। जेट हल्ला, ड्रोन हल्ला, सर्जिकल स्ट्राईक या आता प्रतिहल्ल्याचा नवा मार्ग। कायनेटिक, नॉन कायनेटिक दोन्ही पर्याय खुले। धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार। आमचा सरकारला संपूर्ण पाठिंबा। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचा अमित शहांना फोन। दहशतवादी हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून कठोर शब्दात निषेध केला जात आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। यावेळी विरोधी पक्षांकडून या कठीण परिस्थितीत सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। सर्वांनी 48 तासात भारत सोडा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना आदेश। श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट तिप्पट। विमान कंपन्यांवर नेटकरी भडकले। सरकारने दखल घेतली। हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र आणि गुजरातचे 20,000 पर्यटक। काहींना परतीचे वेध तर काही जणांना टूर पूर्ण करण्याचा निर्धार पक्का। पहलगाम नरसंहाराचा बदला घेणार भारताचा वज्र निर्धार। तिन्ही सैन्य दलांनी शड्डू ठोकला। पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। शक्तीपेठला विरोध असतानाही सरकारचा अट्टाहास का? मनसेचा सवाल। सरकारकडून जनतेला भूलथापा। देशात नोकऱ्या देण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल। रोजगाराच्या अधिक संधी। राज्याने दिला 84% बेरोजगारांना रोजगार। सरकारकडून 3.92 लाख मेट्रिक टन तूर खरेदी। विविध राज्यातील 2,56,517 शेतकऱ्यांना फायदा। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। एप्रिल मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार। खात्यात खटाखट 3,000 रुपये जमा होणार। नाशिकमधून 10,000 पर्यटकांच्या बुकिंग रद्द होणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम। पुण्यात तापमानाने एप्रिलमधील 128 वर्षांचा विक्रम मोडला। शहराचा पारा 43.6 अंशावर। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।